सर्व पाहुण्यांचं आगमन या विचारपीठावर झालेलं आहे। प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते या आमसभेचं विधिवत उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एक कवी असं म्हणतो की जर ही महामानव या पृथ्वीवर जन्माला आले नसते, या भूमीवर जन्माला आले नसते तर काय झालं असतं की तुम्ही जन्माला नसता तर आम्ही मरत मरत जगलो असतो, तुम्ही जन्माला नसता तर आम्ही मरत मरत जगलो असतो, इथल्या जुलमी वातावरणात आम्ही कधीच जगलो नसतो। तुम्ही जन्माला नसता तर आम्ही मरत मरत जगलो असतो, इथल्या जुलमी वातावरणात आम्ही कधीच जगलो नसतो। तुमच्यामुळेच आज आमच्या सूर्यचंद्र हाती आहे आणि मातीवरल्या माणसांचे आभाळाशी नाती आहे, मातीवरल्या माणसांचे आभाळाशी नाती आहे। या मातीवर, या भूमीवर सातत्याने कार्यरत असलेले सर्व भूमिपुत्र आणि त्यांच्या विकासासाठी अहोरात्र काम करणारी सर्व पदाधिकारी मंडळी, अधिकारी मंडळी, कर्मचारी मंडळी या सभा मंडपाचं यथोचित स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो आहे। आदरणीय गटविकास अधिकारी विनोदजी खेडकर साहेब। सन्माननीय आमदार महोदयांचं यथोचित स्वागत या ठिकाणी। यानंतर मंचावर विराजमान असलेले आदरणीय दिनेशजी चव्हाण यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो आहे। अभिकांजी तवाने, पशुधन विकास अधिकारी, मी आमंत्रित करतो आहे आदरणीय भजसिंहजी गिरासे, गट शिक्षण अधिकारी चिखलदरा यांना। या विचारांच्यावर विराजमान असलेले आदरणीय अशोकजी शेळके यांचं यथोचित स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो आहे। यांचं यथोचित स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो आहे। स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो आहे। अभी जो आपने समस्या के बारे में जो पूछा तो मैं दो शब्द में आपको बताना चाहता हूं। आज एसटी बस शुरू करने के लिए कम से कम वो रोड पर 12 गांव का जनता है और वो अपन ने 24/3/2026 को दिए। तो अभी तक के एसटी वाला साहब बोलता, वानखेड़े साहब बोलता कि हाँ चालू करता। आज 12 गांव का लोगों को अगर वो एसटी बस चालू किया जाए तो बहुत सुविधा हो जाएगा। एसटी महामंडळ, एसटी महामंडळ अधिकारी आहेत, त्यांची नोंद घ्या आणि त्यांच्यावर कारवाईची तुम्ही नोंद करा। इसके पहले भी बहुत बार आमसभा हुई, कोई अधिकारी पे कार्रवाई होती नहीं। अपना बात है वो बोलने के। आमदार साहब, इसके पहले भी अपने यहाँ पे हर साल बीते 20-25 वर्षों से आमसभा हो रही है आपके भी नेतृत्व में, और जितने भी आमदार हुए, बाकी प्रोस्टिंग पे ऊपर लिखने के बाद में भी ना कलेक्टर एक्शन लेता है ना स्टेट गवर्नमेंट एक्शन लेती है। मैं आपसे विनंती करता हूँ कि अगर जो डिपार्टमेंट यहाँ पर नहीं है, अभी एसटी महामंडल का इतना जटिल प्रश्न है, अभी इधर आप हथरू एरिया में चल जाओ, अभी भी वहाँ का प्रश्न है, आपके माध्यम से बोलो, खासदार साहब के माध्यम से बोलो, अभी तक के एसटी चालू हुई नहीं। प्रोजेक्ट मध्ये लिहा हे अधिकारी गरज आहे नहीं, उसके ऊपर एक्शन होना चाहिए, बिल्कुल एक्शन लेना जरूरी है, कार्रवाई होना चाहिए, कार्रवाई का पत्र 15 दिन में हमारे को मिलना चाहिए। या सभेचं नोटीस गेलं काय त्या विभागाला या सभेचं नोटीस गेलं काय ते पण सांगायला पाहिजे। सुनो, आपको मुद्दा रखना है ना, ग्राम पंचायत के जो मुद्दे हैं वो मुद्दे लेकर आप लिखो, ग्राम पंचायत के मुद्दे लो, वो मुद्दे पर आप बोलो। ठीक है साहब, आके गांव में पानी टंचन 10 साल वहाँ टैंकर चालू रहता है, पर यह साल में मार्च खत्म हो रहा तभी टैंकर चालू नहीं हुआ। और अभी तक के मैंने अभी पूछा यहाँ पे तो एसडीओ साहब का तरफ में अधिग्रहण के लिए कोई कागज पत्र भी नहीं लगा। चला आपण संबंधित अधिकारी व्हिडिओ साहेब
तपासणीचा एक नमुना राहिलेला होता तो एक दोन दिवसामध्ये प्राप्त होईल. 4 ते 5 दिवस त्यांना लागतात. त्याच्यानंतर आपण प्रस्ताव एसडीओ साहेबांकडे पाठवून देऊ. नाही, लवकरात लवकर पाणी तेवढं झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं सर आहे. 2 दिवसाच्या आतमध्ये प्रस्ताव पाठवतो. और साहब आज आके गांव में पानी पुरवठा योजना का आज तक के कोई कम से कम 1-2 लाख बोलो या पाइप बोलो इतना कोई पैसा आज तक के सैंक्शन नहीं करे. क्यों कि बाकी गांव में पानी टंचाई का 3-3, 4-4 कुआं बंदे गया. आके गांव में ब्रिटिश जमाने में जो बुढ़ापा लोगों ने जो कुआं बांधा वही पानी आज वापर कर रहा है. क्या बात है, आके गांव में कोई योजना नहीं मिला पानी पुरवठा वाले से, ये भी पूछे जाए साहब. और हम यही तो बोल रहे हैं, खट्टर साहब ने यही बोला था कि वहां का भूविज्ञानिक जल तपासने वाले ने नामंजूर करा. हम तो यही विनंती कर रहा साहब, आधी रात को उसको ला, हम वो ठिकान उनको शोध करके देगा और 10 गांव वाले को पानी पूरा जाएगा. वो ठिकान है हमारा गांव पे, दोनों पाजल तालाब का नीचे है वो ठिकान. और उनको 24/3/2026 को भी अपन ने आमदार महोदय का भी पत्र जोड़ा, ग्राम पंचायत सरपंच का भी पत्र जोड़ा, तभी वो लोग कुछ वो जगह देखभाल करके आ नहीं रहा. तो इस पर भी जरा साहब आपने ध्यान देने का. सदरची आर पाणी पुरवठा योजना आखीची ही आर एमजेपीकडे प्रस्तावित आखी गावाची पाणी पुरवठा योजना ही महाराष्ट्र जल प्राधिकरणाकडे प्रस्तावित. खट्टर साहब एक मिनट, आके गांव के लिए कौन सा योजना अभी तुमने मंजूरात दिया है? ये महाराष्ट्र जल प्राधिकरण उनसे पूछे जाना कोई आया क्या तो. एक मिनट उत्तर देने का है. योजनेमध्ये समाविष्ट आहे. सदर योजनेचं काम सध्या अपूर्ण आहे. काम 1 महिन्यात पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आखे गावच्या कधी पूर्ण होईल ते सांगा तुम्ही त्यांना. 1 महिना लागेल. ठराविक वेळ सांगा त्यांना, योजना तुम्हाला पूर्ण करतो म्हणून. 1 महिना लागेल अध्यक्ष. हो. 1 महिना. पिछला सर पानी टंचाई का मीटिंग आपने लिया था महोदय साहब, पर उन्होंने ये ही बोला था 31 मार्च पर्यंत होऊन जाईल. अभी तक के कहाँ भाव पडला? सर 1.5 वर्षापासून सध्या कामाला फंड उपलब्ध नाही, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीये आणि आमचं काम जे चालू आहे ते स्लो मध्ये चालू आहे. एकदम कामावर फंड नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर जास्त लेबर लावत नाहीये, त्यामुळे वेळ लागतो. ट्रैक्टर उठाया, ट्रेसर उठाया, दुनिया भर का चीज उठाया. वो आशीष से गरीब लोगों ने अपने अपने घर का जो भी कुछ सोना चांदी ये वो करके उठाया. लेकिन ठीक है, जो उनका अनुदान जो मिलना चाहिए था. और कृषि वाले से ये पूछो कि भाई क्या हुआ, क्या वो क्या बोलते कि अभी तक के पूर्व सम्मति आया नहीं बोलता. कब तक के पूर्व सम्मति नहीं आएगा? आज डूब गया उनके भरोसा पर. ये योजना निकलने का हेतु था. कृषी विभाग नमस्कार सर. यामध्ये जास्त प्रमाणात लॉटरी निघाल्यामुळे यावर्षी पूर्वसंमती गेल्या 3 ते 4 महिन्यापासून बंद आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणि इतर अवजारे खरेदी केलेले होते त्यांचे पेमेंट इन प्रोसेससाठी जिल्हा स्तरावर पाठवलेले आहे. राज्य शासनामार्फत फंड सध्या मिळालेला नाही आहे. फंड मिळाल्यानंतरच त्यांचे पैसे यांच्या अकाउंटवर जमा होतील. किती दिवसात होईल हे सर आता निश्चित सांगू शकत नाही. जसा फंड येईल, केंद्र शासनाचे एकूण फंड मंजूर व्हायचा आहे. आपले जे कृषी मंत्री आहेत दत्ताभाऊ भरणे त्यांनी सुद्धा यांचा पाठपुरावा केलेला आहे. तिकडून फंड आल्यानंतर आपण सर्व प्रोसेस झालेली आहे. आपली फंड एकदा बरोबर यांना लगेच देण्यात आहे. सरपंच साहेबांना तुम्ही आश्वस्त करत होते. सर जसा फंड आपल्याला उपलब्ध होईल, आमच्या इथून सर्व प्रोसेस झालेली आहे. मुखा तपासणी आणि सर्व पेमेंट उचलले आपण बरं ठीक आहे ना साहेब, पण पूर्वसंमती अजून यायची आहे म्हणते. मग पूर्वसंमती तर यायला पाहिजे होता. सर पूर्वसंमतीचा टॅप 3 ते 4 महिन्यापासून बंद आहे. फंड नसल्यामुळे त्यांनी पूर्वसंमती बंद केलेली आहे. आखिरी डूब गया कि नहीं साहब? गरीब लोग डूब गए उसका भरोसा पर. लो सर जल्दी उसके बारे में कोशिश जारी करो. ठीक है सर. हाँ, ग्रामपंचायतीले उन्हाळ्या योजना का पूरा लीकेज हो रहा है. नल पानी का अच्छे तरीके से काम नहीं हो रहा है. न पवड़ा में अच्छा है. चला फाटकर साहेब. जलजीवन मिशन मध्ये ते काम मंजूर आहे सर. त्यामध्ये जे रायझिंग मेन आहे त्यामध्ये लिकेजेस होत आहे. तर मागच्या हप्त्यामध्ये पण
सापडले नाही. काम चालू आहे आणि सुधारित अंदाजपत्रक शासन स्तरावर आणखी मंजुरीसाठी पेंडिंग आहे. ते मंजूर झालं की पूर्ण काम कंप्लीट केलं जाईल, त्याच्याशिवाय हस्तांतरण होणार नाही. पूर्ण काम कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला हस्तांतरण होणार नाही. पुढच्या हप्त्यामध्ये वगैरे लेबर चालूच आहे, लेबर येऊन पूर्ण काम करून जाईल. नाही सर, तिथे मग पाणीचं टंचाई आहे, लवकर करून दे. मागच्या हप्त्यामध्ये पण लेबर होते, आता मी परत त्यांना सांगतो आणि परत ते काम करून देईल. लवकर करू. आवगढ़ ग्राम पंचायत के उप सरपंच सर, हमारे घाना गांव में पानी भी है, कुआं भी है, टाकी भी है, पर टाइगर वाले की समस्या की वजह से हमारे गांव घाना गांव में पानी नहीं पहुंच रहे। गांव में पानी है, हाँ, कुएं में पानी है, हाँ, नदी नाले में पानी है, है। तो फिर माने कुआं से पानी टाकी में नहीं आ रहे। आपका ग्राम सेवक कौन है? कौन है ग्राम सेवक? क्या है? हेलो, ग्राम पंचायत जो है वाटर सप्लाई योजना, उसमें पानी नहीं है, और उसके पहले एमआरजी से खोदा हुआ वो कुएं में पानी है, और वो उसकी परमिशन नहीं मिल रही अपने को। जाने बोलो, परमिशन नहीं मिली फॉरेस्ट की। परमिशन नहीं मिल रहा। कौन है भारत वाले का? भारत वाले मैं क्या भारत वाला नहीं क्या? जानेदारांचे पण आहे। पाणी पुरवठा योजनेची योजना पूर्ण आहे, परंतु जोरानं बोला ना, जरा ऐकू आलं पाहिजे. जी यांचं जे म्हणणं आहे की विहीर जी एमआरजीएसची एक्सकॅव्हेट झालेली आहे ती विहीर जोडणी करणे, आणि ती फॉरेस्टच्या परवानगीमुळे आपल्याला जोडू शकत नाही. जोडूच शकत नाही, की त्याचा ऑप्शन म्हणून आपण दुसरी विहीर घेतलेली आहे. आता पर्याय व्यवस्था आणि पर्याय व्यवस्था म्हणजे एक बोर घेऊन जोडणी करणे प्रस्तावित आहे. ग्रामसेवक साहेब करतील ना? जाऊ. नाही, त्यांचंही म्हणणं आहे आपल्या रिवाईज अंदाजपत्रकात आहे ते आपल्याला करता येईल ना? सोलरचा पंप टाकून करा. पहले लिया तो बाद में नहीं, वो उनने लिया ना मैं, तो फिर तो मैं जबरदस्ती तो कर नहीं सकती ना। मैं बोल रहे थे सर, मतलब हम तो समस्या बता देते, पर समस्या का निराकरण तो होना चाहिए ना। पिछली बार तो मीटिंग में मतलब मोजरी ग्राम पंचायत के अंदर में आते, तो मोजरी को बताया था हमने, जो पानी पुरवठा वाटर आएगा सप्लाई का, तो वो वहाँ का गाल निकालने के थे, तो वो तो गाल अभी तक निकाला नहीं। हर हमेशा मतलब जैसा वीडियो सर बोलते थे कि बा आपको मतलब मार्च से पहले गाल वगैरह निकाल दिए जाएंगे, पर कुछ नहीं हुआ वैसा। गाल निकालेगा? हाँ, पानी पुरवठा कुआ मोजरी मोजरी गाळ काढण्याचे काम हे ग्रामपंचायती मार्फत करण्यात पण आले. आम्ही दिलं ना सर, नाही नाही नाही, आणि तुमच्या विहिरीजवळ जे आमच्याकडे असलं तर तुम्हाला माहितच नसतं. मोजरी बागलिंगा ग्रामपंचायत मधलं जे मोजरी गाव आहे ते आपण पाणी टंचाईमध्ये यावेळेस प्रस्तावित केलेलं आहे. एस्टिमेट पण सबमिट झालेला आहे. पुढच्या 7 दिवसात प्रमाण होऊन जाईल आणि काम सुरू होऊन जाईल. नक्की. हो हो, आणि नाही झालं तर एस्टिमेट तयार झालेला आहे, डिव्हिजन लेवलला झालेला आहे, टीएस पण झालेला आहे. पण नाही, टीएस झालेला आहे, प्रमाण होऊन जाईल 7 दिवसात. चलो. सरपंच सर, मेरे यहाँ पे गढ़ ग्राम पंचायत है बगदरी। बगदरी की समस्या ये है सर कि अपने यहाँ पे नवीन कुआं और टाकी और पाइपलाइन भी नवीन है सर, लेकिन वो काम पूरा होने की है अभी। और क्या समस्या है तो आप खट्टर साहब से बात करो, और जल्द से जल्द शुरू होना चाहिए काम। 3 साल हो गए सर। हाँ, 3 साल हो गए। 3 साल हो गए। हाँ, अभी तक वो काम दया साहब कौन है? बगदरीमधल्या विहिरीचे खोलीकरण निम्म झालेलं आहे, परंतु पुढे खोलीकरण करू देत नाही शेतकरी. त्याच्यामुळे त्या 3 वर्ष झाले म्हणतात. 3 वर्ष ते त्याच्यामुळेच विहिरीचं खोलीकरण बंद आहे. ते ग्राम म्हणजे ज्या शेतकऱ्याची जमीन आहे तो करू देत नाही खोलीकरण. सर, क्या समस्या है तो आप बात करके लोग सुनता हो क्या है सबका काम नाही, ते पाईपलाईन करू देणार म्हणजे मनाई करून आलेत ना. पाईपलाईनचा विषय नाही, फक्त हा. विहिरीचं खोलीकरण बाकी आहे. पाईपलाईन वगैरे टाकलेलं आहे. अच्छा अच्छा.
बघा ते मॅडमचं कसं समाधान होते बघा. तर मग आपण असं करत आहे की त्याच्या मैडम है क्या? आप बात करो और मुझे वो काम पूरा करके होना चाहिए सर. और बामादई की है सर, जल जीवन मिशन अंतर्गत पाइपलाइन हुई है, एक मोहल्ला के अंदर पाइपलाइन हुई थी नहीं, ये बात मैंने पहले आमसभा में बोली, लेकिन वो कुछ हुआ नहीं सर. और मतलब वो घरों में पानी जाती नहीं, कुछ भी पानी नहीं आती सर. नेणारे कोण कोण आहेत, नोंद करणारे कोण आहे? तुम्ही आहे ना. जे जे सरपंच मॅडम जे बोलून राहिले ते नोंद करा, आणि अधिकारी काय बोलून राहिले ते नोंद करा. त्यांनी जे आश्वस्त केलं त्यावेळेस आपण बघू काम करतो. खटकर सर भी आके देखे गए सर, लेकिन वो कुछ उन्होंने काम किया नहीं. इसके पहले भी मैंने दो महीने पहले उनसे बात करी, फिर भी वो काम हुआ नहीं सर. सर तिथं ग्रामस्थांनी नळ कनेक्शन हाताने घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तिथं म्हणजे बरोबर स्टँड पोस्ट नसल्यामुळं तिथं पाणी सोडल्यानंतर ते माती सक केल्यामुळं पाईपलाईन चपक राहिले. तर आपण ते सर वो आपका मैटर है ना, आपको सुलझाना चाहिए ना. क्या है तो हमको तो काम करके होना चाहिए ना. 15 वित्त मार्फत ते नळ कनेक्शन कमी करण्याचे, जे एक्सेस नळ कनेक्शन आहे ते कमी करण्याचं आपण एस्टिमेट बनवून दिलेलं आहे ग्रामपंचायतला. मॅडमचं समाधान करायचं नाही, कसं काम होईल तर जाऊ. नहीं सर, मुझे तो अभी पहले भी ये बात बोली थी सर, पर हुआ नहीं. तो अभी जल्द से जल्द होना चाहिए वो काम. हर आमसभा में बोले सर, लेकिन इसका कुछ निराकरण होतीच नहीं. तुम्हारी बात हम नोंद कर ले रहे हैं. वो अधिकारी को, तुमच्या वरिष्ठ अधिकारी को ना सर अगर नहीं होगी बोला तुम्ही. डिस्ट्रीब्युशन मध्ये जे तुम्हाला बोलता नाही का मला? डिस्ट्रीब्युशन मध्ये जे स्टँड एवढं माहिती नाही का तुम्हाला? नाही अरे आम सभामध्ये आले नाही तुम्ही. येस सर. हं? हे सरपंच आयुष्यात चोरण्यात आले तुम्ही. डिस्ट्रीब्युशन मध्ये जे स्टँड पोस्ट दिलेले होते ते स्टँड पोस्ट ग्रामस्थांनी तोडले. त्याच्यामुळं जो पाईप आहे आणि रबरी पाईपाने ते पाणी घेतात. त्याच्यामुळं ते पंप जेव्हा बंद होतो तेव्हा माती सक करून घेतलेली आहे. आणि टेक्निकल बाब तर तुमचा वेळ ठेवा, पण सरपंच मॅडम जे बोलून राहिला ते कसं होईल, कधी होईल ते करा तुम्ही. सर हमको पता नहीं कैसे करेंगे, क्या करेंगे, लेकिन हमको घर तक का पानी होना चाहिए. यही कहना है मुझे. ग्रामपंचायत के तरफ से 15 वित्त के अंदर एस्टिमेट बनाया वाला है. है सर, लेकिन आपके जैसे कर देंगे. काम है ना वो. जल्दी पागल की तरह आपको खोल लगा रहे सर, लेकिन आपको करना चाहिए ना. लोगों मुझे डांटते हैं ना, मुझे बोलते ना. नहीं जल जीवन मिशन के अंदर काम हो चुका है. कर देंगे करते कि नहीं सर, मुझे तात्काल में होना चाहिए. ठीक है. ये आपको फोन लगाए कितने दिन से मोहलत दे रहे हैं. 8 दिन तक. ठीक है. ठीक है सरपंच मैडम, मैं तुम्हारा विषय उनके होने के बाद में भी तहसीलदार वीडियो साहब के साथ में और उनके अधिकारियों में बैठक लगा के उनकी क्या समस्या है करेंगे हम क्या. सर एक समस्या यह है सर कि हमको मतलब बस चाहिए सर जारीगाते चिखलदर आने के लिए, महिलाओं के लिए सर, क्योंकि हमेशा हम मीटिंग के लिए आते सर, लेकिन हमको गाड़ी नहीं मिलती. इसके लिए सर एसटी बस का ठीक है. थैंक यू सर. गावचे सरपंच आता त्यांनी बोलले तर त्यांच्या 4 रोडमध्ये रोड तर क्लिअर झालेला आहे. बरोबर आहे. एसटी येणे जाण्यास काय मनाई नाही आहे, पण तुमची एसटी सुरू करायला पाहिजे. मी तुम्हाला म्हणजे तुमच्या मॅनेजरला 2-3 वेळा फोन करून सांगितलं होतं एसटी बस सुरू करा म्हणून. आपल्याकडे बसेसची संख्या कमी आहे. आपण मानविकाची आहे त्या अंतर्गत 25 बसेस मागितल्या. वरी पाठपुरावा चालूच आहे सर. आता आल्या म्हणजे नंतर चालू करणार आहे. त्यांचा सर्वे केलेला आहे तसा त्याचा. बोलून घ्या काय म्हणतो सर, मी वाहतूक नियंत्रण चिखलदरा. 5 ग्रामपंचायत का ठहराव जोड़ा, आमदार साहब का पत्र जोड़ा. 5 ग्रामपंचायत का ठहराव जोड़ा, आमदार साहब का वहां पे पत्रा भी जोड़ा, बीडीओ साहब का पत्रा भी जोड़ा, और ग्राम पंचायत का जो ठहराव होना था वो भी ठहराव सभी जोड़ दिया, लेकिन वहां चक्रा मारते मारते थक गए. आपल्याकडे सर मानविकाच्या 25 बसेस सध्या मागितलेल्या आपण अजून 2-3 महिने पत्रव्यवहार चालू आलेलाच नाही. त्याच्यात वरून बसेसची संख्या कमी असल्या कारणाने चालवायची.
और वो भी 12 गांव का 12 गांव का समस्या है। और इन्होंने नहीं सुना तो अमरावती तक के पहुंचा, अमरावती में भी दे दिया वो पर आज तक तो सुन नहीं रहा है डिपार्टमेंट। तुमच्या डीसीला एक बस मागा तुम्ही 2-4 बेलगाडासाठी. हो सर. हा तिथे देतात बस सुरू नाही आहे ते बस सेवा सुरू करा. नानकराव भाऊ समोर आहे ना तुम्ही वर. पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय ठाकरे साहेब यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर या. आज जमा हुए जिनके वजह से जमा हुआ है उनके लिए थोड़ा सा जोरदार ताली बजाइए. थोड़ा सा मेरा समस्या यही है, यहाँ सालों से ग्राम सभा होते हैं, ग्राम पंचायत में भी ग्राम सभा होते हैं, उसका निराकरण कुछ नहीं हो पा रहा. तो मेरा एक अध्यक्ष महोदय से ये एक विनंती है, यहाँ जितना डिपार्टमेंट होंगे उनसे आज तारीख लिया जाए ताकि हम उनका शिकायत करें. आज सुन लेंगे, कल जैसे थे वैसे होने वाले हैं. तो ये ना होते हुआ अभी जल जीवन मिशन का भी कैसा मार्च एंडिंग हो गया. अब पानी टंचाई सभी गांव में. अब मेरे बारूगावन का विषय छोड़ दो, सभी में घाट में वही हालत है. तो मेरा एक आपसे विनंती है, सारे चीजें को साइड में रखते हुए जो जल जीवन मिशन अंतर्गत जितने भी पानी के समस्या है, सभी मेलघाट के पानी का समस्या आप दूर कीजिए. भाई मेरा इतना ही विनंती है. समस्या बहुत सारे है क्योंकि हम मेलघाट वासी को जिंदगी मिले है जीने जैसा, हमें जीना नहीं आता. हर चीज में नशा है लेकिन हम मेलघाट वासी को पीना नहीं आता. ये कई जमाने से ये समस्या चल रहा है. हम भाई आपका मैं किसी का विरोध, हर डिपार्टमेंट वालों से मेरा विनंती है, आपका भी मैं विरोध नहीं करूं. आपको जो काम सौंप दिए आज अध्यक्ष महोदय आपको जो तारीख देंगे वो तारीख में आप सारी काम डिक्लेयर फाइनल करके दीजिए. ये मेरा विनंती है सभी से. नहीं तो कैसे यहाँ समस्या आएंगे, हमारा गांव में टीचर नहीं आते, हमारा गांव में फारेस्ट वाला नहीं आते, ग्राम सेवक नहीं आते. ये सालों से चल रही है सारी चीजें समस्या. बस समस्या ये पहले अब कैसा हाँ इस सबसे मेन चीज है. मेरा एक विनंती है कि पानी का समस्या सारे मेलघाट में हल किया जाए. मुझे कम से कम तारीख लिया जाए कि कौन से तारीख को भाई, क्योंकि सभी हमारे मेलघाट वासी है ना सर पे गुण लेके पूरा पीढ़ी से पीढ़ी बीत चुका है. तो हम भी चाहते हैं कि भाई वो हमारे मेलघाट के माँ हो गया, बहन हो गया, दीदी हो गया ना, सब लोगों का सर से गुण अलग करना चाहिए. बस सिर्फ नल घुमाना चाहिए. तो ये सारी चीजें कंप्लीट होना चाहिए. भाई मेरे ये विनंती है क्योंकि समस्या बहुत सारे हैं हमारे. हेलो सर, वीडियो सर, आज इतने जनते को अभी पानी प्यास हो गया, ये बोतल नहीं है. अरे पानी पिला वीडियो साहब. और पानी का समस्या बहुत है ना. वीडियो साहब पानी मांगा. बड़े बड़े लोगों को पानी मिलता ना, जनता को पानी नहीं. सर्वांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. काही मागच्या बाजूला तिकडे पाण्याचे कॅन आपण ठेवलेले आहेत, त्यांचा सुद्धा आपण वापर करून करावा. अध्यक्ष महोदय समस्या बहुत सारे हैं और यहाँ मैं यदि त्यांची व्यवस्था केलेली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था केलेली आहे. समस्या करते करते हल करते करते यहाँ पूरा साल बीत जाएंगे लेकिन बोलना खत्म होंगे नहीं. इसलिए मैं मेरे 2 शब्द यहाँ विराम करता हूँ. अब हेलो, माननीय व्यासपीठ से मेरा एक ही निवेदन है कि मैं गढ़ ग्राम पंचायत बारूगावन से सुखदेव बिशंदरे. पिछले बार आरोग्य मंत्री आए थे हमारे गढ़ ग्राम पंचायत बारूगावन में, तो वहाँ पे मैंने रोड की समस्या रखी थी. तो माननीय महोदय साहब, आमदार साहब भी आए थे और उन्होंने 8-10 दिन में मैं काम चालू करने का प्रस्ताव उनने वहाँ पे जवान दिया था. तो अभी तक मेरे गांव की रोड आज 76-75 साल हो चुका है देश आज़ाद होने के लिए, लेकिन हमारे यहाँ की जो गरोदर महिला है उनको बरोबर सुविधा नहीं मिल रही है. क्यों कि कितने लोगों की महिलाओं के या तो छोटे बच्चों की जान गई है वहाँ पे. अगर आरोग्य विभाग से आप जानकारी अगर लेंगे तो आपको पता चलेगा. और माननीय महोदय, मेरे गांव में जल जीवन मिशन का जो काम हुआ है 5 साल हो चुका है. आदरणीय अधिकारियों से मेरा निवेदन है कि वे
मेरे साथ में थोड़ा सा बात करे, जो भी विभाग में होगा तो खटकर साहब होंगे। पिछले बार बच्चू बहु कड़ू की सभा में भी उनको बोला था कि हल करे और घर घर नल पहुंचाए, लेकिन आज तक हमारे यहाँ पे नल आया नहीं है घर घर। और बोरदा गांव में जिस दिन बच्चू बहु का दौरा था उस दिन नल चालू हुआ और दूसरे दिन से बंद हो चुका है। तो बोरदा गांव के लोगों ने मुझे आज फोन किया, भैया ऐसा ऐसा बात है, आप जा रहे तो आप मंड दो थोड़ा सा। तो ये बातें हैं। और जो योजना दे रही है गवर्नमेंट हमारे MRGS की, अभी कुएं का बिल जो है पिछले साल का बांधकाम हो चुका है, लोगों ने पैसे लिए लोगों से कर्जा लेकर बांधे हैं, लेकिन अभी तक बिल छूटी नहीं है, ऑनलाइन नहीं हुई है। क्या कारण है? वो उस विभाग को आप थोड़ा सा निवेदन करके मैं बोलना चाहूँगा कि वो परस्पर काम करवा के और लोगों की समस्या को दूर करें। ठीक होता, म्हणजे जळाला होता तो पंप, तर तो दुरुस्तीसाठी पाठवण्यात आला सोलार पंप. अगोदर चालू होता साहेब, हा ते दुरुस्तीसाठी पाठवण्यात आला. ठीक आहे. अजून ते गावातली पाईपलाईन स्टार्ट करून तुम्ही चेकिंग केली का? हो, 3 महिन्याचा आपल्याला ट्रायल रन असते, तो ट्रायल रन घेतलेला आहे आपण. 3 महिन्याचा ट्रायल रन असते स्कीमचा, तो घेण्यात आला. आणि पाणी कधी पोहोचणार घरी? सोलार पंप दुरुस्त झाल्यानंतर पाणी, सोलार पंप दुरुस्त झाल्यावर. आणि तिथं आता आमच्या ग्रामपंचायतची एकच समस्या आहे, गेल्या 5 वर्षापासून ग्रामसभा झालेली नाही आहे, झाली आहे पण उघडधोबड एकही प्रस्ताव पंचायत समितीमध्ये पाठवण्यात आलेला नाही. सचिव साहेबाला, सरपंच साहेबाला विचारा तुम्ही, आजपर्यंत कोणकोणते प्रस्ताव मांडले गेले गावाची समस्यासाठी. सरपंच साहेब बसले आता. रामचंद्र साहेब, सभा झाल्या साहेब वेळेवर, ज्या ज्या विषय सभा झालेल्या आहेत, कामाची प्रस्तावना काय ते गेलं केलं. आणि तो रस्त्याचा जो समस्या त्याची 3-4 वेळा प्रस्ताव पाठवला आता. आणि मागच्या वेळेस मंजूर पण झाला होता तो आपला फाट्यावरचा रस्ता. तर ते फॉरेस्ट प्रॉब्लेम आहे, ते कोणता झोन आहे म्हणजे ते टायगर झोन. त्याची 3-4 वेळा प्रस्ताव दिले. तुम्हाला नाही माहिती, तुम्हाला सांगावं लागेल. तर वन विभागामुळे अडक झालाय. काय करतील गावात? रोड काय करेल? फॉरेस्ट परमिशन जिल्हामध्ये बांधकामाला आहे का? जिल्हामध्ये बांधकामाला आहे, तुम्ही याच्या रस्ता बोलू नका सरपंच आहे. हा, तुमच्या बालूमामापर्यंत करून द्या तुम्ही. हा, सांगा त्यांना किती कसं काय कोणत्या पद्धतीने करणार तुम्ही सांगा साहेब थोडासा. रोज मंजूर व्हायच्या आधी फॉरेस्टला परमिशनला पाठवू. मागच्या वेळेस काय म्हणते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये मंजूर झालेला होता, पण ते काम कुठं अडकलं काय आहे मला माहिती नाही, तुम्ही थोडासा कळवा की. चालेल, PM जयस्वालला सुद्धा विचारतो सर मी, मला त्या माहिती नाही मानुगावांचं, परंतु PM जयस्वालला सुद्धा विचार. त्यांनी म्हटल्याप्रमाणे PM जयस्वालमध्ये सुद्धा मंजूर आहे असं म्हणतात. आणि एकच आहे अजून सचिव साहेब होता की नाही आमदार महोदय? त्यावेळी संपर्क केला होता मी तुम्हाला. मॅडम, मी तुम्हाला माझा फोन नंबर दिला होता, तुम्ही बोलवायला पाहिजे होता. काम करो, आप विकास के मुद्दे पर बोलो और आपका जो मुद्दा है, ये जो भ्रष्टाचार किया है, बीडीओ साहब को बोलूंगा, तो चौकसी करो. ठीक है बीडीओ साहब? दूसरा विकास का मुद्दा बताता हूँ सर मैं. हमारे टेमुरसोंडा PSC में कम से कम 50 बार-बार उनको बोला, लेकिन वो कोई ये नहीं, उनके जवाब में तलवारे साहब के जगह पे हमको तात्काल दूसरा साहब दो. साहेब PMO साहेब, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला आमच्या इथं MBBS डॉक्टर देणं होत नसं
तर गीते साहेबाला प्रतिनियुक्ती म्हणून द्या, या कोणत्याही हुशार माणसाला प्रतिनियुक्ती म्हणून द्या. काऊन की कालची गोष्ट सांगतो साहेब, कल की घटना बताता साहेब. हमारे यहाँ पे 3 महीने का बच्चू था. हाँ, तुम्ही एक काम करा साहेब, आम्हाला परमनंट नाही भेटला चालत, पण प्रतिनियुक्तीला गीते साहेबाला द्या. तलावरे साहब को हकीकत में उसका बदली किया जाए. पीएमओ साहेब अगर 3 दिवसात आम्हाला नियुक्तीवर जर डॉक्टर भेटला तर तर माझ्यासोबत आजच्या आमसभेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा मेळघाटचे सन्माननीय आमदार केवरामजी काळे सर. सभा तर चांगली ताकद न झाली. अधिकारी वर्गाले संभावित पाणी टंचाईबद्दल कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि कोणत्या प्रकारचे आदेश दिले आहेत? आज चिखलदरा पंचायत समितीची वार्षिक आमसभा होती आणि या वार्षिक आमसभामध्ये चिखलदरा तालुक्याचे सर्वच सरपंच आणि सर्व संबंधित अधिकारी, तहसीलदार, BDO साहेब, कृषी अधिकारी वगैरे सर्व विषयाचे सर्व अधिकारी हजर होते, कर्मचारी हजर होते. प्रत्येक सरपंचाने आपल्या ग्रामपंचायतमध्ये जे समस्या त्यांनी सांगितल्या आहेत, विशेषतः पाणी पुरवठ्याबद्दल, पाणी टंचाईबद्दल त्यांनी प्रश्न मांडल्या आणि अधिकाऱ्याच्या मार्फत ते निराकरण करण्याचं त्यांना दिलेलं आहे. तर आपणही अधिकाऱ्यांना निर्देश दिला आहे की ज्या गावामध्ये पाणी पुरवठ्याची कमतरता आहे ते कमतरता पूर्ण करण्यात यावा आणि जे प्रशासकीय लेवल जे काम असते ते लवकरात लवकर करून पाठपुरावा करून त्यांची योजना सुरू करण्यात यावा, पाणी टंचाई दूर करण्यात यावा असं सांगण्यात आलं. भैया, काही ठिकाणी पाणी पुरवठा योजनेत अनियमितता आली, काही ठिकाणी कामात म्हणते निकृष्टपतीय कामात, अशा पद्धतीच्या काही सन्मान्य सरपंच वतीनं आज तक्रारी प्राप्त आल्या. या संपूर्ण प्रकरणावर तुम्ही कोणत्या प्रकारचे दिशादर्शन केलं आहे? निश्चितपणे या ज्या सरपंचाने जे प्रश्न मांडले होते ते सांगितलं आहे की निष्कृष्ट दर्जाचे काम झालेले आहेत. ज्या निष्कृष्ट काम दर्जाचे झाले आहेत त्यांच्यावर ते दोषी अधिकारी किंवा अंतर्धार असतील त्याच्यावर आपण कारवाई करू. भैया, आपल्या मेळघाट परिसरातले घटांग झालं, त्याच्यानंतर इतकं मोठा झालं, याशिवाय आळनदी झाले, या ठिकाणचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नवोदय परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. एक जर आपण पाहिलं, नवोदयची परीक्षा एकदम कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असते, अशा ते मेळघाटचे विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त होतात. त्याच्या भविष्याबद्दल काही शुभेच्छा संदेश? चिखलदरा तालुक्याचे जे शाळेमध्ये त्यांनी गुणवत्ता प्राप्त केलेली आहे आणि आता शिक्षण विभागामध्ये आमचे जे अधिकारीगण आहेत, कर्मचारीगण आहेत, शिक्षकगण आहेत, तरी चिखलदरा आणि धारणीमध्ये शिक्षकांची कमी असून सुद्धा ते शिक्षक आमच्या विद्यार्थ्यांना जे शिक्षण देत आहेत, चांगलं शिक्षण देत आहेत आणि गुणवत्ता विद्यार्थी ते तयार करत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना त्यांना शुभेच्छा देतो. पंचायत समिती अचलपूर या ठिकाणी वार्षिक आमसभेचा कार्यक्रम सन्माननीय अध्यक्ष केवरामजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. बाबा अचलपूर चिखलदरा होते ना बाबा, आम्ही अचलपुरातले लोक आहो ना. तर गोट अशी झाली की या ठिकाणी लय गावात पाणी टंचाईचं आहे. तुम्हाला सारेच माहिती, मेळघाट एकदम उच्चीवर आहे. सरपंच लोक आहे ना, त्याच्या ज्या अडचणी आहेत आमदार साहेबासमोर गरानं मांडला. आमदार साहेबानं सारेचे गराणे ऐकून प्रशासकीय लेवलवर याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढायला सांगितलं. मला कोणतीच अडचण मागायला लागायला पाहिजे नाही. तर सर्व अधिकारी आणि त्यात राजो बेमोसम पाणी येऊन राहिलं ना. जसं प्रशासनाचं माडचेंडी असते असं वरच्या पाण्याचं माडचेंडी आहे काय माहित. सध्या पाणी येऊन राहिलं की नाही.